वेड भाग 39. सकाळी 8च्या दरम्यान श्रीचा मोबाईल खणखणला. डोळे चोळतच तो उठला. तोच अनोळखी नंबर, ज्या नंबरवरून रात्री त्याला फोन आला होता, तोच नंबर त्याच्या मोबाईलवर झळकत होता. कालचा तो अनोळखी नंबर बघून श्रीची झोपच उडाली. गुड मॉर्निंग अँड बाय, साईराज म्हणाला. कुठे जातोस? श्रीने विचारलं. ऑफिस, साईराज म्हणाला. बाय, श्री म्हणाला आणि रिंग होणारा फोन उचलत बाल्कनीत आला. हॅलो, श्रीने फोनवर आवाज दिला. ॲड्रेस पाठवलाय, तिथे जाऊन आलास तर योग्य ती माहिती मिळेल आणि एंगेजमेंट स्वतः मोडशील, ती व्यक्ती म्हणाली. तू कोण बोलतेस आणि काय एंगेजमेंट मोडायच्या मागे लागलीयस? श्री फोनवर ओरडतच म्हणाला. समोरून फोन कट झाला आणि एक मेसेज त्याला आला. कोणावर ओरडतोस? साईराज मनगटावर घड्याळ चढवतच त्याच्या जवळ आला. तू अजून गेला नाहीस? श्रीने विचारलं. मला पळवायची किती ती घाई? तुझ्यासाठी ब्रेकफास्ट ऑर्डर करत होतो, तो खाऊन घे आणि तुझा राग नाही ना माझ्यावर? साईराज निरागसतेचे भाव चेहऱ्यावर आणतच म्हणाला. नकारार्थी मान डोलवत श्रीने म्हटलं. मग संडेला भेटू, थेट माझ्या एंगेजमेंटमध्ये. श्रीला मिठी मारतच साईराज म्हणाला आणि तिथून निघाला. श्री शांत बसूनच राहिला. मोबाईलवर अनोळखी नंबरवरून आलेला ॲड्रेस त्याने पाहिला. हेल्थ क्लिनिक. कपाळावर आठ्या आणतच श्रीने हॉस्पिटलचा ॲड्रेस वाचला. जाऊन बघू की नको या चक्रव्यूहात तो सापडला. एक खोल श्वास घेत कालपासून भिनभिनणारं डोकं त्याने शांत केलं. जवळपास 1 तास उलटून गेला तरी श्री डोकं धरून तसाच बेडवर बसून होता. शेवटी त्याने माहीला फोन लावला. माही, तू औरंगाबादला जायला नाही. माझं पुण्यात एक काम आहे, ते आटोपून मी येईल. बाय, माहीला फोनवर सूचना देऊन श्री म्हणाला आणि फोन कट केला. अनोळखी नंबरवरून आलेल्या पत्त्यावर त्याने जायचं ठरवलं. स्वतःचा आवरून तो आलेल्या पत्त्यावर जायला निघाला. गाडीत चालवत असताना अधूनमधून तो त्या अनोळखी नंबरवर फोन देखील लावला होता, पण फोन स्विच ऑफ येत होता. आलेल्या पत्त्यावर पोचायला श्रीला 2 तास तरी लागणार होते. त्याला खूप अस्वस्थता जाणवत होती. ठरलेल्या ठिकाणी पोहोचेपर्यंत ही अस्वस्थता त्याच्यासोबत कायम राहणार होती. इथे मैथिली निनादचा जेवणाचा डब्बा बनवून आत आली. आरशासमोर उभं राहून शर्टाची इंग तो नीट करत होता. भडक निळसर शर्ट त्याच्यावर उठून दिसत होता. आज संध्याकाळी काहीतरी टेम्पटिंग बनव ना, रोज भाजी चपाती खाऊन बोर होतं ग मला, निनाद म्हणाला. मैथिलीचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती त्याला न्याहाळत बसली होती. राणी सरकार, तुमच्याशी बोलतोय मी, तिच्या नजरेसमोर टिचकी वाजवतच तो म्हणाला. आज तुम्ही खूप म्हणजे खूप हँडसम दिसताय. हा डब्बा पकडा आणि असेच थांबा. निनादच्या हात ओढत त्याच्या हातात जेवणाचा डब्बा सोपवतच मैथिली म्हणाली. ओठांवर स्मित आणत निनाद तिच्याकडे बघत राहिला. ड्रॉवरमध्ये काहीतरी ती शोधू लागली. काय शोधतेस? तिच्या अगदी जवळ जातच निनादने विचारलं. हे, काजळाची डब्बी त्याला दाखवतच ती म्हणाली. काजळ? निनाद पुढे काही बोलायच्या आत मैथिलीने टाचा थोड्या उंचावत त्याच्या कानामागे तीट लावलं. काय करतेस? निनादने हसतच विचारलं. नजर लागू नये म्हणून तीट लावला. माझी आजी मला आणि दादाला घराबाहेर पडताना लावायची. मला कधी कधी लावायला विसरायची, पण दादाला न चुकता लावायची. मग आजीनंतर मी दादाला लावू लागली. पण दादा जरा जास्तच हँडसम दिसत असेल तरच. तसं माझ्या या गोष्टींवर विश्वास नाही, पण आज तुम्ही खूपच छान दिसताय, मग मला राहावलं गेलं नाही. काजळाने माखलेलं बोट केसांना फासतच ती म्हणाली. असं बोलतेस, मग मला पण असंच काहीसं करावं लागेल, म्हणत निनादने तिच्या हातातून काजळाची डबी घेत तिच्या कानामागे तीट लावलं. घरी कोणी नजर लावायला येणार का? तुम्ही पण ना, काहीतरी वेगळंच असतं तुमचं. मैथिली त्याच्या हातातून काजळाची डबी काढून घेतच म्हणाली. काजळ ड्रॉवरमध्ये डबी ठेवायला ती वळली, तोच निनादने तिचा हात पकडत तिला स्वतःजवळ ओढवलं. काहीतरी स्पेशल असेल ना आज संध्याकाळी? तिच्या कमरेवर हात ठेवतच त्याने तिला विचारलं. तिने लाजेनेच मान खाली केली. सांग ना, तिच्या हनुवटीला धरत तिची मान वर करतच त्याने तिला विचारलं. तिने त्याच्या नजरेत पाहिलं. तिला पुढे काही बोलायलाच सुचत नव्हतं.
लाजतच ती त्याच्या मिठीत शिरली. लवकर या कामावरून, मी वाट बघते. त्याच्या मिठीत शिरतच ती म्हणाली, तू एवढं लाजून दाखवणार असशील तर आज कामावर जायचं राहूच दे. नीना तिची मिठी घट्ट करतच म्हणाला, तुम्हाला हाँगकाँगला जायचं राहू द्यायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. ती खांदे उडवतच म्हणाली, तसं हाँगकाँग प्रोजेक्ट तुझ्यापेक्षा महत्वाचं नाही ग, पण आपल्या दोघांच्या फ्युचरचा प्रश्न आहे ना, म्हणून त्याला महत्व द्यावं लागतंय. माझी बायको शिकलेली आहे म्हटलं तर ती मला या गोष्टीत सपोर्ट करेल आणि मला समजूनही घेईल. तसं पण लग्नाआधी या सगळ्या गोष्टी मी तिच्यासोबत शेअर केलेल्या आणि या सर्व गोष्टींची कल्पना मी तिला दिलेली. नीना तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हळवे भाव बघतच म्हणाला. त्याचे शब्द मैथिलीला थोडं आणखीनच हळवं करून गेले. आता कुठे ती त्याच्यात गुंतलेली, पण काही दिवसांनी तो लांब जाणार या विचाराने ती थोडीशी भावूक झाली. तुम्हाला उशीर होतोय, अजून नाश्ता करायचा आहे तुम्हाला? स्वतःच्या भावनांवर आवर घालतच ती म्हणाली आणि त्याच्यापासून लांब झाली. बेडवर अंथरून नीट ती करू लागली. आई पप्पा असणार तुझ्यासोबत आणि तू सुद्धा ऑफिसमध्ये जाणार ना, व्हिडिओ कॉलवर आपण बोलत राहणार. थोड्या महिन्यांचाच प्रश्न आहे. नीना तिला पाठवून मिठी मारतच म्हणाला. त्याला सुद्धा थोडं भावूक व्हायला झालेलं. हे सगळं मला पण कळतंय, पण तुमच्यापासून लांब राहायला जमेल का यावर शंका वाटते. घडी करायला घेतलेली चादर बेडवर तशीच ठेवत ती त्याच्या दिशेने वळली. तसं तर मला पण नाही जमणार, बट नीना पुढे काही बोलणार तोच मैथिलीने त्याच्या ओठांवर हात ठेवत त्याला अडवलं. आपल्या दोघांच्या फ्युचरचा प्रश्न आहे, जमवून घ्यावंच लागेल. नीनाचं अर्धवट वाक्य मैथिली पूर्ण करतच म्हणाली. दोघेही हसतच एकमेकांकडे बघू लागले. नीनू, आवरून झालं असेल तर सँडविच खायला ये बघू, बाहेरून आई ओरडली. आलो, नीना मोठ्याने ओरडतच म्हणाला. पोहोचल्यावर मला मेसेज करा. तो खोली बाहेर पडणार तोच मैथिली त्याला अडवतच म्हणाली. ओके राणी सरकार, अजून काही सेवा? नीना तिच्यासमोर थोडं झुकतच म्हणाला. माझ्यासाठी थोडा वेळ मिळाला तर मला कॉल पण करा, मैथिली म्हणाली. ओके, अजून काही? नीनाने हसतच विचारले. आय लव्ह यू, मैथिली लाजतच म्हणाली. लव्ह यू टू. तिला जवळ ओढत तिच्या ओठांचे चुंबन घेत तो खोली बाहेर पडला. गुड मॉर्निंग आजी. आई सँडविच सोबत सॉस पण देत जा ग, नीना दाजीच्या बाजूला बसतच म्हणाला. बायकोवर हुकूम सोडायचं सोडून आईला कसला त्रास देतोस, आजी म्हणाली. काही गोष्टी माझ्यासाठी माझ्या आईनेच कराव्या असं मला वाटतं, नीनाद म्हणाला. आईने सॉस नीनाच्या पुढ्यात आणून ठेवला. प्रेमाने त्याच्या केसांवरून हात फिरवत ती आत निघून गेली. आज उपमा सुंदर झालाय हो सुनबाई, आजी म्हणाली. माझ्या बायकोने केलाय हो आजीबाई, नीना चिडवतच म्हणाला. मग तर तू खाऊन बघायला काही हरकत नाही, आजोबा म्हणाले. नाक मोडतच नीनाने नकारार्थी मान डोलवलं. पटकन चहा नाश्ता आटपून बॅग खांद्यावर अडकवत उभा राही. आई येतो, मोठ्यानेच ओरडला. रुमाल वगैरे घेतलास? मेन म्हणजे मोबाईल घेतलास का? हो, म्हणत तो दरवाजाजवळच घुटमळू लागला. काय विसरलास का, आईने विचारा. नकारार्थी मान डोलवत तो तिथेच उभा राहिला. घरातील सगळी मंडळी त्याच्याकडे बघत होती. सगळे आपल्याकडे बघतायत हे बघून तो स्वतःचे खिसे चाळू लागला. काय झालं, आईने पुन्हा त्याला विचारलं. मैथिली हॉलमध्ये आली. सगळ्यांच्या नकळत तिने नीनादला बाय केलं. मोठ्यांवर स्मित हास्य आणत त्याने तिच्याकडे पाहिलं तसं सगळ्यांची नजर मैथिलीवर खेळली. अरे चा, म्हणून घराबाहेर पाऊल पडत नव्हतं तर, आजोबा नीनादला चिडवतच म्हणाले. दोघेही लाजेने एकदम सुरू झाले. बाबांचं काहीतरी वेगळंच असतं. येतो मी, म्हणत नीनादने तिथून पळ काढला. मैथिली सुद्धा लाजत आत पळाली. जवळपास 2.5 तासांचं अंतर पार करून श्रीची गाडी एका क्लिनिक जवळ येऊन थांबली. गाडी क्लिनिक बाहेर पार्क करतच तो आत शिरला. डॉक्टर भट्टी, रिसेप्शनिस्टला त्याने विचारलं. तुमची अपॉइंटमेंट होती का, रिसेप्शनिस्टने त्याला प्रश्न केला. नाही, मला डॉक्टर भट्टींना भेटायचे, श्री म्हणाला. पेशंट नेम सर, रिसेप्शनिस्ट त्याच्या समोर एक फॉर्म भरतच म्हणाले. मला पर्सनली भेटायचंय त्यांना, श्री म्हणाला. रिगार्डिंग, रिसेप्शनिस्टने विचारलं. ते मी डॉक्टरांना सांगेल ना,
तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करा बघू. श्री चिडतच म्हणाला. सॉरी टू से सर, बट सरांना मला तशी डिटेल्स द्यावी लागते. रिसेप्शनिस्ट नम्रतेनेच म्हणाले. श्रीला तिला काय बोलावं ते कळत नव्हतं. काही क्षण तो डोकं धरून बसला. माझं डोकं दुखतंय म्हणून मला डॉक्टर भट्टींना भेटायचं, श्री म्हणाला. याआधी कोणत्या सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट घेतलेली का? रिसेप्शनिस्टने विचारले. आर यू आउट ऑफ युअर माइंड? डोकं दुखतंय म्हणून मी सायकॅट्रिस्ट का जाऊ? श्री ओरडतच म्हणाला. श्रीचा आवाज इतका मोठा होता की मजल्यावरील सगळीच मंडळी त्या दोघांकडे बघू लागली. सर, इट्स हॉस्पिटल. तुम्ही असं मोठ्याने नाही ओरडू शकत. मी माझे काम करते. मला हा फॉर्म आज सरांना द्यावा लागेल आणि तुम्ही डोकं दुखतंय म्हणूनच सायकॅट्रिस्टकडे भेटायला आलात ना? रिसेप्शनिस्ट म्हणाले. व्हॉट? डॉक्टर भट्टी सायकॅट्रिस्ट? श्रीने विचारलं. येस, रिसेप्शनिस्ट म्हणाले. सॉरी, ते मी पहिल्यांदाच कोणत्या तरी सायकॅट्रिस्ट डॉक्टरांना भेटायला आलोय. याआधी कधीच नाही गेलो, श्री शांतपणे म्हणाला. सर बिझी आहे, तुम्ही बाहेर वेट करू शकता. सेकंड लेफ्ट फर्स्ट रूम इज सर्स केबिन, रिसेप्शनिस्ट म्हणाले. श्री डॉक्टरांच्या केबिनजवळ येऊन बसला. जवळपास अर्धा तास उलटून गेला तरीही डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलेले पेशंट बाहेर येण्याचं काही नाव घेत नव्हते. डॉक्टरांच्या केबिन बाहेरच फेऱ्या मारण्याचं काम श्रीचं चालू होतं. अर्ध्या तासाने डॉक्टरांच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि सुधीरराव बाहेर आले. सुधीररावांना त्या हॉस्पिटलमध्ये बघून श्रीला आश्चर्य वाटलं. सुधीररावाने घाबरतच मागे वळून पाहिलं. त्यांच्या मागे महिमा होती. श्रीला त्या हॉस्पिटलमध्ये बघून महिमा घाबरून गेली. तू इथे? महिमाने घाबरतच विचारलं. हाच प्रश्न मी तुला करायला हवा ना. काय करतेस इथे ते कळेल मला? श्रीने विचारलं. महिमाने घाबरतच सुधीररावांकडे पाहिलं. श्रीच्या हातातील मोबाईल रिंग होऊ लागला. तोच तो अनोळखी नंबर त्याला मोबाईल स्क्रीनवर दिसू लागला. आता सगळं काही तुझ्या समोर आलंय म्हटलं तर एंगेजमेंट मोडायला काहीच हरकत नाही, ती स्त्री म्हणाली. काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. इथेच आपल्या कथेचा होतोय मध्यांतर. धन्यवाद.